तर हाय गाइस, नवीन व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता मी चाललो देवगडाक मयूर स्पोर्ट्स मध्ये होणार आहे. होय येस, कारण मॅच चालू झाले तर थोडीशी शॉपिंग करूया म्हटलं. तर चाललो किंवा मी मॅचची ट्रॅक पॅन्ट बॅट घ्यायची आहे. ट्रॅक पॅन्ट बॅट भाऊ जातो आवडले तर घेतलं होतं. दोघं येतच अजूनच. तर वाजले होत 7:15 वाजले आमका. येत धावत दोघांनी बॅटरी घेऊन धावतात रात्रीची. दिसतात की काय माहित तुमका? दिवसाच्या नाही येत धावतात ते बघा बॅटरी घेऊन रात्री काळ काळ. कसे धावतात रात्रीचे माणसं. टाइम देऊन पण वेगळी कशी धावतात ती बघा. हे इलेली अरे लॉक खोलला ना. बघा हे बघा टाइम देऊन पण लेट लिहिली होत ना. आमचे लवडे इलो फोन इलो काय रे मादर जर व्हिडिओ करा तू येतो घे गाडी घाल काय चला. काय लिंगडा आहे कशा काया झेट उपटायला आम्ही. पैसे आता एकाच घेते फोकस मध्ये. थोड्या मामू घेणार. काय काय अरे नाही रे अरे तो ठेव रे तू. तरी पण आमचाच लावून पटकन जाऊन मोबाईल घरात ठेवून जातात. आपल्या एका ठेवतात गांडी जातात मोबाईल ठेवून. आई शपथ भडकलेला माणूस. आम्ही सगळं टाकणार मग आणि जरा जोर धर. वाईट जोर धरशील तर माझ्या नाही ते बरोबर आहे. दोन किती मोबाईल ठेवून घराकडे गेलो नाही ते का मी घेऊन गेले पण माझा जिओ रेंज नाही. माझ्या टॉवरलाच फक्त रेंज असते. 20 मिनिट कापून तुझो 20 मिनिटं. अरे पण खरं का माझं एकट्याच झालं पाहिलं पटकन ते चांगले पटकन लगेच जेव्हा वाट बघतो मी. तू आहे तेव्हा निघाले 5 मिनिटं. गांड मारलेले आहे एकमेकाची. मामू आज पण ना का झोपाचा बघा एकमेकावर झोपतात. हे हाय आमच्या गावाची देसी भाभी. ही बघा मारेन तू. सांग फोन लाव कायच्या नंबरवर फोन लावून दे. काय फोन लावला तुझ्या यांनी सगळे उचलले. गौरी गौरी उचलला फोन. गौरी चांगली मला बघा ह्याला पण बघा. गौरी आयटमने फोन केला तर तू उचल. तर रॅप म्हण एमसी स्टँड जो माझ्या आयटमने केला तो चालले तू करून उचले. काय नव्हतं लॉर्ड्स के का चालू ठेवलं. आयटम काय म्हणत होतो काय म्हणत होतो. इथे मोठा मॅच. अरे तो उदो घर गेलो काय कळत नाही. काय हरवलो. हे चालू कर बिस्मिल्लाह. आपला फोन मी उचलत नाही म्हटलं काय कळत तरी अशी म्हटलं. सब लोग मुट्ठी बांध. सांगता येत नाही ना. ये चाहिए रात को आज टाकतो काय आज रात को आज की रात माझी गाडी माका आज. ए मामू आणि तू देवा पैची गाडी. हे ऐक तरी मामू. माझ्या ह्याच्यात त्याच्या 100चं पेट्रोल टाका तुम्ही. निघाली गाडी आहे माझ्या. नाही ती गाडी रिझर्ववर लागली. रिझर्ववर चालता. उद्या माका ए मामू योगेश बाय.
झोपा घेतोय माका सोडशाल ना त्याला सकाळी. झोपा घ्यायचं म्हणजे की आज नको येऊ आज ये. तसा नाही म्हणतोय मग सकाळी माका 6 वाजता लावता ना आंघोळ करून हो. पहिली अंग पहिली अंग कॉलेज तसा नाही सकाळी जायची सायकलच घेऊन ये. ह्याला उड्या सायकल घेऊन कान सकाळी जायची सायकल घे व्यायाम कर. नाही मग रामाचीच गाडी घेतली ना आज हा मग डायरेक्ट काय आणलं लावलंच काय ओके डन आज डन आहे बघा हे बघा बॅट ट्रॅक बीक सगळा घेणार आज लीग गाजूची आम्ही गावची म्हणते सगळं घेतात हे बघा काय घेत नाही तरी बॅट घेऊन दाखवणार तुमच्याकडे हे बघा तो आमचं सचिन रावळ बघा ओपनर लिंडा गावचं ओपनर याने माझं करून लॉंग कार्ड घालून दिलं बघा ते काहीतरी झालं वाटतं बांधायची लगेच नाही बांधायची काय होतं लाकूड हा तर मित्रांनो आपली शॉपिंग झालेली असा हे त्याच्यातील देवगडात नाव काय तुम्हाला माऊली स्पोर्ट्स माऊली स्पोर्ट्स मध्ये इल्लं सगळी शॉपिंग घेतलेली आहे बॅट घेतलं ट्रॅक घेतलं 2 ट्रॅक घेतले 1 टी शर्ट घेतलं 1 टोपी घेतलं टोपीच्याकडे बॉल काय बोललं बाकी ना आता काय नाही तर फायनल आपली झाली आहे जर कोणा काय हवं असत तर संपर्क साधा यांच्याकडे तो नंबर मी टाकतो कॅप्शन मध्ये तर निकेशने बघला तर सांग तर येवा खरेदी करा आणि षटकार मारा त्रिकोण षटकार मारीत राहा स्पोर्ट्सचे सगळे वस्तू भेटत परत एलिमेंट्स घरून प्रोडक्ट ते पण भेटतात बघू शकतास तर कोणाक काय हवे असत तर संपर्क साधा नंबर टाकते खाली बूट पण भेटतं सगळा बॅटी पण सगळे क्रिकेट सगळा भेटतला ब्रँड मयूर स्पोर्टचा ब्रँड हा आणि हिटमॅन तर मित्रांनो आपली शॉपिंग झालेली होती झालेली आहे तर आता जाऊचा आपल्या खाली आमच्या बाजूच्या गावात म्हणजे याच्यात केंजवळात त्या आपले कबड्डी होत ते बघू जाणार आहोत तर कबड्डी बघू जाऊचे तर कारण कबड्डी आपलं मातीतलो खेळा तर बघू तर धावकच आहे पहिले खेळ कॉलेजला असताना तर आता सगळा बंदच झालेला तर म्हटलं खेळत नाही तर बघू तरी जा म्हटलं तर गेलेलो खेळा बघू तर त्याच्या पण व्हिडिओ टाकते खाली बघून घ्या मजा आलेली सेमीफायनल फायनल होती आजच कालपासून चालू आले होते ते दोन काय 3 दिवस चालू त्यांचे तर बघा तुम्ही पण टाकते खाली चांगल्या संघांना पराभूत करून काही सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे तू पाहायला गेले तर पंचकोशी जामखंडी अनुभवाचा भरणं म्हणजेच सिद्धेश भडसाळे त्यानंतर मकरंद पाटकर 2 खेळाडू म्हणजेच अनुभवाचा भरणं त्यानंतर युवा टॅलेंटला घेऊन खेळताना दिसत आहेत मकरंद पाटकर पकड पाहायला भेटते मुक्त किलो आणि सोमतो धरावलो सुरेख कॉमेंट्री समालोचन आपल्याला पाहायला भेटते सुरी यांच्यासाठी मनपूर्वक धन्यवाद देते मी गुणसंख्या झाली आहे 12 गणित 1 गोल त्यानंतर 5 बरोबर नाव लागतेला
ह्या मात्र तुमका करूचा लागात 12-5 ज्या पद्धतीने जामखेड गावाचा विचार करायचा प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला एक कबड्डी निश्चितच 12-5 हे काही थर्ड रेस यावेळी पण समीकरण बदलणार कोणत्याही संघाला 1 गुण मात्र प्राप्त होणार आणि 12-5 समीकरण यावेळी मात्र स्वरूपात 1 गुण मात्र प्राप्त होईल जामखेड संघाला. ऋत्विक या सामन्याबद्दल काय बोलशील तू? कारण दर्जेदार सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला भेटतोय. ऋत्विक दुरे या ठिकाणी आमच्या सोबत समालोचन जोडले गेले परंतु हा सेमीफायनल सामना आहे आणि सेमीफायनलचा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये पंचक्रोशी कोंडा संघ फायनलला पोहोचला आहे. ऋत्विक काय बोलशील? एक छोटीशी चूक सुद्धा या ठिकाणी नक्कीच कठीण करू शकतं जामखेडला कारण आता मात्र चुकीची प्रवृत्ती या ठिकाणी मकरंद पाटकांना मैदानाच्या बाहेर जाऊचा लागला. आता मैदानामध्ये लढाई करताना मकरंद सारखा एक दर्जेदार खेळाडू या ठिकाणी चूक करतोय म्हणजेच एक प्लस पॉइंट असेल आपल्याला पाहायला भेटतोय. प्लस पॉइंट असेल कलेश्वर घेऊ संघाला. मकरंद पाटकर सारखा एक अनुभवी खेळाडू बाहेर जातोय. त्यानंतर आता मात्र संघामध्ये अनुभव म्हणजेच सिद्धेश भडसाळे अतिशय दर्जेदार खेळाडू आहे. सिद्धेश भडसाळे तर ओमकार देखील चांगला खेळाडू आहे. सुशील पाटकर देखील चांगला खेळाडू आहे आणि पाहायला गेलं तर आकाश पाटकर सर्वच खेळाडू एक दर्जेदार संघ म्हणून ओळखला जातो. पंचक्रोशी जामखेड संघ प्रथमतः ज्या स्पर्धेमध्ये त्यांची गणना केली जाते अव्वल करण्याची गणना केली जाते तोच संघ पंचक्रोशी जामखेड संघ त्यानंतर कणकवली संघ कोंडा संघ वालावलचा संघ जामसंडे कबड्डी आणि जामसंडे या समीकरण परंपरागत चालू केलेला आणि ज्या पद्धतीने आताच्या जगामध्ये खैतू ही थोडं मोठं झालं की हातामध्ये पहिले बॅट घेता मात्र अजूनही कबड्डी खेळून उतरतात. या परंपरागत चाललेला पूर्वजांपासून चाललेला म्हणूनच तिथे पूर्वज राजी सांगते तुम्हाला की आम्ही ज्या स्पॉन्सर कडे गेलो आणि त्यांना आम्ही सांगितलं अशी स्पर्धा आम्ही भरवतोय आणि त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की तुम्ही असे मैदानी खेळ खेळवा. संदीप पाटील असतील आपला महाराष्ट्राचा खेळ आहे मैदानी खेळ कबड्डी आणि त्याला आपण पुढे घेऊन जा आणि म्हणूनच संदीप पाटील. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको. बाय बाय बाय. थँक्स. लव यू.